आपण बऱ्याच वेळा बोलतो, तो सर्वात चांगला आहे, ती सर्वात सुंदर आहे, ती सर्वात हुशार आहे, तो सर्वात मंद आहे, वैशाली सर्वात सुंदर आहे, वैशाली सर्वात चांगली आहे. अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलावी हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. पण अशा प्रकारची वाक्य देखील आपण सहजपणे सोप्या पद्धतीने इंग्रजीत बोलू शकतो, हे आपणास माहिती आहे का? याचं उत्तर जर हो असेल तरी वेलकम, याचं उत्तर नो असेल तरी वेलकम. कारण की मी तुम्हाला सांगणार आहे की अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात. अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी इंग्रजीमध्ये एक फिक्स पॅटर्न आहे. एक फिक्स सूत्र आहे. त्या सूत्राचा आणि पॅटर्नचा आपण व्यवस्थित आणि काटेकोरपणे उपयोग केला, तर मी तुम्हाला शाश्वती देतो, आपण हजारो प्रकारची अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो. लक्षात घ्या, अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, म्हणजे कर्ता घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एच व्ही घ्यायचं आहे. मग ते एच व्ही एम, इज, आर, वॉज, वर यापैकी कोणतंही असू शकतं. त्याच्यानंतर द कंपल्सरी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक विशेषण घ्यायचं आहे आणि त्या विशेषणाला आपल्याला ई एस टी प्रत्यय लावायचा आहे. ई एस टी सफिक्स लावायचा आहे. उदाहरणार्थ स्मॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे. स्मॉलेस्ट म्हणजे ई एस टी लावला. क्लेवर क्लेवरेस्ट, हेवी हेविएस्ट, लाईट लाईटर लाईट लाईटर किंवा लाईटेस्ट येते लक्षात. तर अशा पद्धतीने जे ॲडजेक्टिव्ह आपण घेणार आहोत का, त्याला ई एस टी प्रत्यय आपण लावणार आहोत. तर मला असं वाटतं सूत्र आपलं लक्षात आलं असेल. सूत्र म्हणजे पॅटर्न आपल्या लक्षात आला असेल. मग आता या पॅटर्ननुसार खरंच अशा प्रकारची वाक्य बोलता येतात का? तर याचे उत्तर आहे 100% एस. हो, बोलता येतात. बघा, पहिलं वाक्य आहे, ही इज द बेस्ट. ही इज द बेस्ट. तो सर्वात चांगला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर 100 विद्यार्थी असतील किंवा 100 मुलं असतील, तर त्या 100 मुलांमध्ये किंवा 100 विद्यार्थ्यांमध्ये तो सर्वांमध्ये चांगला आहे. म्हणून ही इज द बेस्ट. आपण जर म्हटलं ही इज गुड, तो चांगला आहे फक्त. ही इज अ गुड मॅन, ही इज अ गुड स्टुडंट. आपण जर असं म्हटलं, तर तो चांगला विद्यार्थी आहे, पण सर्वात चांगला आहे. असं जर म्हणायचं असेल, तर ही इज द बेस्ट. तर पहिल्या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे. एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब इज आहे. त्याच्यानंतर द आहे आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह बेस्ट आहे बघा. त्या बेस्टला ई एस टी प्रत्यय लागलेला आहे. मग ही इज द बेस्ट, तो सर्वात चांगला आहे. या ठिकाणी सर्वात या शब्दाला अधिक महत्व आहे. इट इज द बिगेस्ट, ते सर्वात मोठे आहे. मग ते शहर मोठे असू शकतं, ते झाड मोठे असू शकतं, तो प्राणी मोठा असू शकतो, एखादी वस्तू किंवा वास्तू मोठी असू शकते. इट इज द बिगेस्ट, ते सर्वात मोठे आहे. शी इज द टॉलेस्ट, ती सर्वात उंच आहे. म्हणजे वर्गामध्ये उंचीने सर्वात उंच मुलगी आहे ती. शी इज द बेस्ट. शी सब्जेक्ट आहे, एच व्ही इज आहे, द आहे आणि टॉल हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ई एस टी त्याला प्रत्यय लावलेला आहे म्हणून टॉलेस्ट. शी इज द टॉलेस्ट, ती सर्वात उंच आहे. दिस इज द फास्टेस्ट, ही सर्वात वेगवान आहे. इट वॉज द कोल्डेस्ट, तो सर्वात थंड आहे. राईट. बर्फ असू शकतो, पाणी असू शकतं किंवा इतर काही वेगळे पदार्थ असू शकतात. तर बघा, या ठिकाणी आपण एकूण 5 वाक्य पाहिलेली आहेत. पुढे अजून 5 वाक्य आहेत, बघूया याच प्रकारची. दॅट इज द हायेस्ट, ते सर्वात उंच आहे. मग तो पर्वत असू शकतो, ते शिखर असू शकतं, काही असू शकतं. दॅट इज द हायेस्ट, ते सर्वात उंच आहे. ही इज द स्ट्रॉंगेस्ट, तो सर्वात बलवान आहे,
खूप ताकद आहे त्याच्याकडे, खूप शक्ती आहे त्याच्याकडे, खूप ऊर्जा आहे त्याच्याकडे या अर्थाने. इट इज द लेटेस्ट, ती सर्वात ताजी आहे. मग ती बातमी असू शकते, एखादा प्रसंग असू शकतो, एखादी घटना असू शकते. दिस इज द स्मॉलेस्ट, हे सर्वात लहान आहे. शी इज द क्लेवरेस्ट, ती सर्वात हुशार आहे बघा. शी इज द क्लेवरेस्ट, सर्व मुलींमध्ये हुशार आहे. पुन्हा 5 वाक्य आहेत आपल्यासाठी, लक्षात घ्या. या 5 वाक्यांच्या मदतीने अजून आपली कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. बघूया काय वाक्य आहेत. ही इज द काइंडेस्ट मॅन, तो सर्वात दयाळू माणूस आहे. जेवढे लोक आपल्या समोर आहेत, जेवढी माणसे आपल्या जवळ आहेत, त्या सर्व माणसांमध्ये तो दयाळू आहे बघा. तो सर्वात दयाळू माणूस आहे. दिस इज द शॉर्टेस्ट पाथ, हा सर्वात लहान मार्ग आहे. दॅट वॉज द वर्स्ट ट्रिप, ती सर्वात वाईट सहल होती. दिस इज द इजिएस्ट टेस्ट, ही सर्वात सोपी परीक्षा आहे. इट इज द चीपेस्ट वन, हा सर्वात स्वस्त आहे. पुन्हा 5 वाक्य आपल्यासाठी याच प्रकारची दिलेली आहेत, जेणेकरून आपल्याला ही कॉन्सेप्ट मुळापासून समजली पाहिजे. शी इज द यंगेस्ट गर्ल, ती सर्वात लहान मुलगी आहे. ही इज द ओल्डेस्ट पर्सन, तो सर्वात वृद्ध व्यक्ती आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं वय झालेलं आहे, वयाने ते मोठे आहेत या अर्थाने. दॅट इज द डार्केस्ट स्पॉट, तो सर्वात गडद डाग आहे. इट इज द वायडेस्ट रिव्हर, ती सर्वात रुंद नदी आहे. दिस इज द मोस्ट फेमस, हा सर्वात प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या. राईट. अजून काही 5 वाक्य आपल्यासाठी आहेत, बघूयात. ही इज द मोस्ट केअरिंग, तो सर्वात काळजी घेणारा आहे. दॅट वॉज द लॉंगेस्ट डे, तो सर्वात लांब दिवस आहे. खूप मोठा दिवस वाटत आहे तासाने. इट इज द डीपेस्ट होल, ते सर्वात खोल भोक आहे. शी इज द शायेस्ट गर्ल, ती सर्वात लाजाळू मुलगी आहे. इट इज द हेविएस्ट बॉय, हा सर्वात जड इट इज द हेविएस्ट बॉक्स, हा सर्वात जड बॉक्स आहे. तर एकंदरीत अशी 25 वाक्य आपण पाहिलेली आहेत. आणि या 25 वाक्यांच्या मदतीने 25 वाक्य आपण एक्झाम्पल समजावी, मॉडेल समजावे, नमुना समजावीत. आणि या 25 वाक्याच्या मदतीने यू कॅन मेक 25,000 सेंटेन्सेस, 25,000 वाक्य आपण बनवू शकतो. राईट. म्हणजे मी तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे, सूत्र दिलेलं आहे. या सूत्रानुसार, या पॅटर्ननुसार आपण डे टू डे लाईफमध्ये, दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारची हजारो वाक्य बोलतो. तो सर्वात हुशार मुलगा आहे, ती सर्वात सुंदर मुलगी आहे, ती सर्वात स्वभावाने चांगली महिला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. तर हीच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येण्यासाठी मी आपल्याला एक पॅटर्न दिलेला आहे, एक सूत्र दिलेलं आहे. या सूत्राच्या मदतीने आपण वाक्य बोला आणि एक दिवस चांगले फ्लुएंट आणि कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकर बना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.